व्हिडिओमध्ये आपण म्हणालोय की 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. पण 90% नसून त्यांना जे सजेस्ट केलं होतं आपण प्लग चेंज संदर्भात, ते प्लग चेंज केल्यानंतर गाडीचा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. असं कस्टमर जे गाडीचे ओनर आहेत, त्यांनी आपल्याला फोन करून कळवलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, आपण नेहमी आपल्याकडे फिटिंग केलेल्या गाड्यांचं फिटिंग दाखवतो, फिटिंग क्वालिटी दाखवतो. त्याच्यानंतर जे कस्टमर आहेत, ओनर आहेत, त्यांचा आपण रिव्ह्यू दाखवतो. आज आज वेगळा आहे विषय. आज विषय वेगळा काय आहे की सरांच्या गाडीला प्रॉब्लेम आला आहे आणि गाडी आपल्याकडे फिटिंग झालेली नाही आहे. आणि सर या इथं जरा 2 मिनटं. तर सरांच्या गाडी फिटिंग करून साधारण 2 वर्ष झाली आहेत आणि सर सांगतील आपल्याला की त्यांना काय प्रॉब्लेम होता. आणि आपण त्याच्यात खूप जास्त काही केलं नाही, पण बराच वेळ घालवला आहे. म्हणजे मला वाटतं जवळजवळ एक 3-4 तास तर गेलेत आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रॉब्लेम आपण त्याच्यात आयडेंटिफाय केला आहे. त्यांचा प्रॉब्लेम जवळजवळ 90% आपण सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्रॉब्लेम कधीपासून आहे ते सर सांगतील, काय काय प्रॉब्लेम येतात ते सांगतील आणि काय त्यांना ताप झाला आहे ते पण सांगतील सर आपल्याला. आणि आपण मग त्याच्यानंतर मी तुम्हाला फिटिंग क्वालिटी दाखवतो. व्हिडिओ नक्की बघा, पुढेपर्यंत शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल की मी जेव्हा म्हणत असतो की गाडी फिटिंगला 1.5 दिवस लागतो, बऱ्याच लोकांना 1.5 दिवस थांबायचं नसतं. 1.5 दिवस कशासाठी? त्याच्यानंतर माझ्याकडे वेटिंग असतं. म्हणजे आपण काम लिमिटेड काम करतो, सगळं फिटिंग मी करतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. आणि माझ्याकडे काही लिमिटेशन, मी एकटं काम करत असल्यामुळं काही लिमिटेशन आहे आणि आपल्याला जेवढं काम होतं तेवढंच आपण काम त्याच्यामध्ये घेतो. तर त्याच्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो. पण फिटिंगमध्ये आणि परफॉर्मन्स गाडीच्या लाईफमध्ये 100% तुम्हाला जो फरक आहे तो बघायला मिळतो. तर आता आपल्याला सर सांगतील की 2 वर्ष त्यांनी काय, म्हणजे किती त्रास झाला आहे 2 वर्षामध्ये त्यांना. मला सांगा, आता 2 वर्ष आपण फिटिंग करून झालं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे 2 वर्ष झाल्यानंतर सुद्धा, की जर तुम्हाला एखाद्या फिटमेंट सेंटरवाल्याला मला काय म्हणायचं की तुम्हाला जर काम येत नसेल तर लोकांच्या पैशांचं वाटोळं करू नका. गाड्यांचं पैशांचं तर वाटोळं होतच, पण तो मनस्ताप जो होतो तो खूप जास्त असतो. तो कसं काय, म्हणजे तुम्ही काय सांगाल आता मला? आपण काय काम केलं आहे आणि आतापर्यंत जो झाला आहे त्रास, त्याच्यात किती फरक पडला असं आज कसं वाटतंय? नाही, खूप फरक वाटला आहे. 90% थोडंसं सरांनी बी सजेस्ट केलं आहे काय ते केल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि पण आता पण मी म्हणजे त्यांना तर मी सरांना काय सजेस्ट केलं आहे, मी सरांना सजेस्ट केलं की तुम्ही प्लग आम्ही काढून बघितले, प्लगमध्ये प्रॉब्लेम दिसतोय. म्हणजे आता सरांनी पण दाखवलं, आम्ही त्याचे पॉईंट वगैरे त्यांनी काय केलं कुठंतरी ॲडजस्ट केलेत. इरेडियमचे पॉईंटवाले प्लग असतात, तर त्याला अजिबात छेडछाड करायचे नसते, आहे तसे लावायचे. आणि ते मला वाटतंय बाकी तर 90% आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. गाडी अजिबात चालत नव्हती, आता कशी चालते. आणि 2 वर्ष झालं गाडीला फिट करून, आणि ज्यानं फिटिंग केलं त्याला सेटिंगच होत नव्हती. 2दा त्यानं पुन्हा किट चेंज केलं, नवीन किट बसवलं, तरी पण सेटिंग होत नव्हती. परत त्यानं स्पार्क प्लग चेंज करायला सांगितले, ते चेंज केले, परत त्याला जमलं नाही. दुसऱ्या 4-5 लोकांना मी दाखवलं, सेटिंग काय होत नव्हती. एक जणाने सेटिंग केली पण ती जामच चालत होती. आणि तशीच मी 2 वर्ष गाडी वापरली की पेट्रोलसारखी नव्हती चालत. पण तो आत्ता चेक इंजन लाईट आली आणि नंतर अजून आता तर CNGवर चालतच नव्हती. इंजन दडदड असं व्हायब्रेट होत होतं. आता सर प्रॉब्लेम यायला लागला, पेट्रोलवर पण इश्यू यायला लागला तोच. आणि स्टेअरिंग वगैरे जाम झालं, स्टेअरिंग जाम झालं होतं. हो, ते आता पूर्ण स्टेअरिंग फ्री झाले. पेट्रोलसारखी गाडी फ्री होती, फ्री चालते. सीएनजीला पण. हो, CNG. जर पेट्रोलला पण प्रॉब्लेम देतो, पेट्रोलला पण तर सर जसं म्हणतात की त्यांनी काय केलं होतं, फिटिंग केली ती 30,000 किलोमीटर होतं साधारण तुमचं झालं. 30,000ला तुम्ही फिटिंग केली. 30,000 किलोमीटरला गाडी फिटिंग करताना गाडीचं त्यांनी किट लावलेल्या दिवसापासून त्यांना सेटिंग होत नव्हती. सेटिंग नाही झाली, त्यांनी किट बदललं. यांना सांगितलं की 30,000मध्ये कधीच प्लग खराब होत नाही. 30,000मध्ये बदलायची गरजच नव्हती. तुमचा जो प्रॉब्लेम होता तो तुम्हाला सॉल्व्ह होत नव्हता. 30,000ला बदलायची काही गरज नव्हती. त्याच्यानंतर 30,000ला त्यांनी प्लग बदलल्यानंतर सुद्धा काहीच फरक पडला नाही त्याच्यामध्ये. गाडी तशीच चालवत होते. म्हणजे ज्यानं फिटिंग केली CNGचं त्याला सेटिंग झालीच नाही, गाडी शेवटपर्यंत नाही झाली. आणि दुसरीकडे गेलं त्यांनी पण वाट लावली. म्हणजे 4-5 लोकांना दाखवली, काही जणांनी तर नाही म्हणले, जिथं बसवलं तिथंच करा. एक जणांना केली हेल्प, पण तरी पण जाम चालत होती गाडी. मी चालवली तशीच 2 वर्ष. पण आता इश्यू आला की इंजन खूपच व्हायब्रेट व्हायला लागलं. CNGवर गाडी अजिबात चालत नव्हती आणि पेट्रोलवर पण झटका मारायला लागली. आणि स्टेअरिंग जाम, सगळं ॲक्सिलेटर पॅडल हार्ड वाटत होता, तो सगळा फ्री करून दिला सरांनी. आणि परफॉर्मन्स कसा वाटला, म्हणजे काय वाटलं चालवलं? एकदम मजा आली. गाडी असं वाटतं की पेट्रोलवरच आहे. नवीन गाडी कशी होती माझी तशीच आहे. गाडीचं साधारण 94,000 किलोमीटर रनिंग झालंय. 30,000ला बसवलं होतं. मध्ये काहीतरी फक्त जे काही थोडेफार चालवता आली तर त्यांनी ती, जे 60,000 किलोमीटर दिसतंय आपल्याला, 65,000 किलोमीटर, त्यात काही चालवता आली तर चालवली आहे, नाही तर सगळं पेट्रोलवर चालवली. तुम्ही आता मगाशी मला सांगितलं तसं. आणि एक वायर सुद्धा असंच सोडलेलं होतं, त्यात RPM बरोबर दाखवत नव्हतं. ते सरांनी वायर, तो किस्सा सांगा त्यांना, आपले जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना सांगा की डायनामिक ॲडव्हान्सर बसवला होता. येस, त्या माणसाने डायनामिक ॲडव्हान्सर बसवला. माझ्याकडून 13,000 रुपये डायनामिक ॲडव्हान्सरचे घेतले. आणि फक्त वायरिंग काही केली नाही, फक्त आतमध्ये चिकट टेप, म्हणजे वायरिंग चाललं सुद्धा नाही. ते
फक्त वरून चिकट टेप लावला, कनेक्शन कुठंच दिलं नाही त्या डायनॅमिक ॲडव्हान्सरचं. म्हणजे मार्केटमध्ये मी म्हणत असतो की माझ्याकडं तुम्ही पैसे खर्च करू नका, 12-13 हजार रुपये एक्स्ट्रा घेतात, म्हणजे 6-7 हजारापासून सुरुवात होते, जसं घेईल तसं आहे. आणि तो सुद्धा खर्च करायची गरज नाही. मी म्हणतो की माझ्याकडे गाडी सोडा, तुम्ही कुठल्याही डायनॅमिक ॲडव्हान्सची गरज नाही, लागत नाही. गाडीचा परफॉर्मन्स बघा, मायलेज बघा, गाडीची फिटिंग क्वालिटी बघा. मी आता ह्या गाडीची फिटिंग क्वालिटी दाखवतो. आपल्या चॅनलवर भरपूर किया करेन, सेल्टॉस, वर्ना ह्यांचे सगळ्यांचे भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत. सगळं इंजिन जे हिला आहे, क्रेटा आहे, क्रेटाचं इंजिन, सेल्टॉसचं इंजिन, किया करेन्सचं इंजिन आणि वर्नाचं इंजिन 1.5 मध्ये एक स्क्रूसुद्धा इकडचं तिकडं नाही, एक्झॅक्ट सेम इंजिन आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आमची गाडी, माझी वर्ना आहे, माझी क्रेटा आहे, तुम्ही त्याचा व्हिडिओ आहे का? तुम्ही क्रेटाचा व्हिडिओ सेल्टॉस म्हणून बघू शकता, सेल्टॉसचा व्हिडिओ क्रेटा म्हणून बघू शकता, करेन्सचा व्हिडिओ क्रेटा म्हणून बघू शकता. तर बॉडीचं का आम्हाला काही घेणं देणं नसतं, आमच्यासाठी इंजिन महत्त्वाचं असतं. 1.5चं इंजिन आहे आणि ते आपल्या सगळं चॅनलवर अवेलेबल व्हिडिओ आहेत. तुम्ही त्याच्यामध्ये फिटिंग क्वालिटी थांबून स्क्रीनशॉट काढा. ह्या गाडीचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो इंजिनमधले, तुम्ही त्याची स्क्रीनशॉट काढा आणि कम्पेअर करून बघा की मी फिटिंग केलेल्या गाड्यांचं काय डिफरन्स आहे आणि या गाडीमध्ये काय डिफरन्स आहे. हे सरांना पण सांगितलं आहे मी, त्यांच्या फिटिंग केलेले व्हिडिओ बघितले आणि आता हे मी पण सगळी वायरिंग हे सगळं काढून सरांच्या पद्धतीनं त्यांच्याकडून फिट करून घेणार आहे CNG. हां, आपण ते आता तो वेगळा विषय आहे, म्हणजे आता तेवढा वेळ आपल्याकडे कधी असेल त्यावेळेस आता हे सगळं आपण करू, प्रयत्न करू त्याला. पण हे आता मी एकदा आपले व्ह्यूवर्स आहेत त्यांना दाखवतो की काय त्याच्यामध्ये डिफरन्स आहे, आपण काय करतो. आणि असं जर काम झालं आणि जर 2 वर्षांचा मनस्ताप जर आपण लक्षात घेतला तर मग CNG फिटिंग. आणखीन सरांनी आता सर जसे त्यांना जर त्रास झाला तर ते उद्या कुठल्याही मित्राला किंवा त्यांच्या ओळखीतल्या माणसाला CNG सजेस्ट करतील का? नाही करणार. मित्राला CNG बसवू नको, काय म्हणजे सक्सेस नाही होत. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सांगून झाला. म्हणजे CNG चांगला आहे, त्याचं जर इन्स्टॉलेशन चांगलं नसेल तर त्याचा एक्सपिरियन्स जो गाडी ओनर आहे त्याचा एक्सपिरियन्स खराब होणार आणि तो 10 लोकांना सांगणार की CNG चांगला नाही. CNG चांगला असतो. CNGचं बसवण्याची पद्धत, त्याची ट्युनिंगची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. आपल्याला वाटतं की फक्त CNG किट आहे, ते काय कोणी बसवलं तरी सारखंच चालणार आहे असं वाटतं बऱ्याच वेळा, पण तसं नसतं. CNGचं इन्स्टॉलेशन खूप महत्त्वाचं असतं. CNGचं इन्स्टॉलेशन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ट्युनिंगसाठी जो वेळ द्यावा लागतो. आपण लोक जागेवर ट्युनिंग करतात, काही लोकांना तर गाडी चालवता येत नाही, तेच ट्यून करतात, गाडीत बसून ट्यून करतात आणि ओनरला म्हणतात की तुम्ही गाडी चालवा आता. असे किस्से काय मी ऐकलेत. जर गाडी जो ट्यून करतो आहे त्याला गाडी चालवण्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला पाहिजे, गाडी कशी चालते हे त्याला माहिती पाहिजे. तो जर ड्रायव्हिंग त्याचा चांगला असेल तर तो ट्यून चांगला करू शकतो, कसं करायचं ते त्याला माहिती असतं. आणि ट्युनिंग व्यवस्थित झाली तर गाडीच्या इंजिनमध्ये लाईफ टाईम कधीही प्रॉब्लेम येत नाही. तर हा सगळा आपण विषय झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच की थोडंसं पैशांकडं कधी कधी आपण बघतो की 2-4 हजार रुपये, कुठं 2 हजार रुपये जास्त असतात किटचा, आपण तिथं नको म्हणतो आणि स्वस्तातल्या किटकडे जातो. किंवा वेळ आपल्याला कमी, माझ्याकडे 1.5 दिवस लागतो पण 4 तासात फिटिंग करून देतो म्हणून 4 तास माझ्याकडे जातो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण हे न करता गाडी चांगल्या ठिकाणी फिटिंग करा, गाडीचा एक्सपिरियन्स तुमचा चांगला राहील, पैशांचा जो खर्च केला आहे आपण त्याचा आनंद घेता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गाडी आणि 12-15 लाखाची गाडी असते आणि तो 40-50-60 हजार रुपयाचं किट असतं. तर ते आपण जर एवढं खर्च केला आहे तर थोड्याशा खर्चासाठी बघायला नाही पाहिजे आणि चांगल्या ठिकाणी किट बसवलं तर तुमचा एक्सपिरियन्स चांगला राहील असं माझं म्हणणं आहे. मी आता तुम्हाला फिटिंग क्वालिटी दाखवतो की फिटिंग क्वालिटी कशी आहे ते बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला काही तुमच्यासाठी फायदेशीर ठरला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आपण गाडीचा इंजिन बी बघू शकतो आणि हा इंजिन मी एकदम स्टेबल ठेवतो आहे. या पोझिशनला व्हिडिओ थांबवून स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर माझे किया करेन्स, सेल्टॉस, क्रेटाचे व्हिडिओ आहेत ते अशा पोझिशनला स्क्रीनशॉट घ्या आणि कम्पेअर करा. तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतो आहे, म्हणजे फिटिंग क्वालिटी कशाला म्हणतात. तर आता तुम्हाला हे सगळं दिसताना तर स्टेबल दिसतं आहे की आपल्याला वाटतं की एकदम व्यवस्थित आहे, पण हा जर आपण इंजेक्टर रेल हलवली तर ही इंजेक्टर रेल अशी हलते, हे अशी हलते. म्हणजे ही फक्त एवढं आपण केलं तर एवढी गदगद हलती आहे म्हणजे ती. त्याच्यानंतर मॅप सेन्सर जर आम्ही मगाशी बघितलं तर तो व्यवस्थित नाही. एका पट्टीवर चुकीच्या पद्धतीने आपण हा रेड्युसर असा म्हणजे वाकडा तिकडा कसाही असं तो इन्स्टॉल झाला आहे, त्याचं काही दिसायला पण सुंदर दिसत नाही. माझं परत या ठिकाणावर पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून माझं कम्पेअर करू शकता. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर वायरिंगचा पार्ट बघू शकतो आपण. इतक्या म्हणजे अस्ताव्यस्त प्रकारेच म्हणावं लागेल की त्याचं वायरिंग केलं आहे. या ठिकाणी असं सगळं हे उघडं आहे, या ठिकाणी त्याचे सगळे गट्टू वगैरे म्हणजे बांधून सगळं त्याचं वाट लावली आहे थोडक्यात. अशा प्रकारे त्याचं पायपिंग वगैरे केलं आहे. चुकीच्या पद्धतीनेच आहे, म्हणजे माझं जे मी काम करतो त्या पद्धतीचं जर कम्पेअर केलं तर मला असं वाटतं की चुकीचं आहे. बाकी तुम्ही जे व्ह्यूवर्स आहेत ते बघून सांगा मला की काय चुकीचं वाटतं आहे, नाही वाटतं आहे म्हणजे तुमच्या हिशोबाने. या ठिकाणी आपण त्यांनी ECM बसवला आहे, पट्ट्या वगैरे लावलेत त्याला, तो ठीक आहे. पण ही वायरिंग अशा प्रकारे सगळं वायरिंग झालं आहे. इकडे बरेच आतमध्ये आम्ही बघितलं तर आत्ता ते वायरिंग पण त्याच्यामध्ये वायरिंग दिसतं, सगळं उघडंच आहे म्हणजे बऱ्यापैकी. आपण या ठिकाणी मी सगळं इन्सुलेट करतो, म्हणजे
बॅटरीचे कनेक्टर वगैरे सुद्धा इन्सुलेट केलेले असतात आपले. तर ते अशा प्रकारे इथं आपण बघू शकतो हे की इथं त्याला असं वायरिंग वगैरे सगळं बाहेर आलं आहे. आपण प्रॉपर त्याला क्लिपिंग वगैरे करतो, क्लिप असतात आणि त्या क्लिप लावून आपण त्याला करतो. एकदम प्रॉपर कंपनीसारखं दिसतं आणि दिसतंच नाही फक्त, तर ते टिकायला पण चांगलं असतं. आमच्या आत्ता काही व्हिडिओ आले तर आपण 1-1 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर कस्टमरचे रिव्ह्यू घेतलेत, ते चॅनलवर अवेलेबल आहेत, ते बघू शकता आपण. तर अशा प्रकारे हा सगळा इंजिनचा पार्ट आहे, आपण बघू शकतो. एकदम म्हणजे अस्ताव्यस्तच वाटतंय सगळं फिटिंग. जर माझं तुम्ही आपण बघायचं असेल तर माझं व्हिडिओ बघा, कम्पेअर करा, स्क्रीनशॉट काढले तर तुम्हाला बाजूबाजूला ठेवून कम्पेअर करता येईल. तर अशा प्रकारे आपण हा इंजिन बे बघू शकतो आणि खूप अस्ताव्यस्त प्रकारे फिटिंग केलं आहे, चांगल्या प्रकारे नाही. शिवाय जे गाडी ओनर आहेत त्यांचा 2 वर्षांचा एक्सपिरियन्स खूप खराब आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आपण आता या ठिकाणी थांबू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हा ते 230 रुपयाला एक असतं ना ते. काय बोलताय? आश्चर्य. आणि सीएनजी ला सुद्धा ते जी झटक जर्क एवढे मारित होती ना ते हां, हां, हां. ते पण बंद झालं. एकदम चांगली चालायला. नाही म्हणजे काय झालंय माहिती आहे का, ॲक्च्युली तुमचे जे आधीचे होते ना ते डॅमेज असणार आहे 100%. हा मे बी. पूर्वीचे डॅमेज असल्यामुळे ती झटकी मारत होती. पण ह्याला हा. बघा ॲव्हरेज वगैरे कसं काय पडतंय आणि मग बघू हा. आपण मग त्याला. बरं बरं. हो, हो. आता तर चांगली चालू आहे बघा. पेट्रोलला बी झटका देत नाही, ॲव्हरेज सीएनजी ला बी देत नाही. अवरेज नाही बघितलं, आता मी इथंच फिरवतोय 2-3 दिवस झालं. बरं. गावाला जायचंय परवा दिवशी, मग ओके. कळेल मग. हां, तसं करा. हा काय हरकत चालतंय. नाही. ओके. चालेल. माझं पण तेवढं नीट नंतर फिटिंग करून द्या बरं का. करू ना आपण ते. हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार द्या अपॉइंटमेंट मला, हो, तसं हो, काय नाही. हो. हा, चालतंय. चालतंय. ओके. ठीक आहे, थँक्यू हा सर. वेलकम. काय हरकत आता म्हणजे सीएनजी वर पण माझी आतापर्यंत कशी अशी चालली नाही गाडी, अशी चालायला लागली आता. नाही. 2 चालेल. वर्षानंतर. हो हो. बरोबर आहे. चालतंय. काही हो. फरक वाटत नाही, पेट्रोल सारखीच चालते. होय ना? हो. तेच महत्वाचं आहे. काय ते थोडंसं असतं काही लोकांचं. त्यात काय हा. चुकीच्या ह्याच्यामुळं. चालेल. बघू आपण करू त्याला. हो हो चालेल सर. ओके. हां, चालेल.